मित्रांनो, स्त्रियांच्या मासिक पाळीला घेऊन आपण अनेक स्त्रियांना दोषी आणि त्या काळात अपवित्र समजून त्यांना बाजूला ठेवत आलो आहोत. कधीच त्यांना मासिक पाळीच्या काळात सन्मानाने त्यांच्या त्या नैसर्गिक येणाऱ्या मासिक पाळीचे आपण स्वागत केले नाही. नेहमीच त्यांना त्यासाठी बाजूला लोटले आहे. पण जया किशोरी यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. जया किशोरी मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि कथावाचक आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जया किशोरी कायम त्यांच्या मुलाखतींमध्ये आणि पॉडकास्टमध्ये स्वतःचं स्पष्ट मत मांडताना दिसतात. त्यांचे विचार देखील अनेकांना आवडतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जया किशोरी यांना मासिक पाळी दरम्यान किचन आणि मंदिरात जाण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर जया किशोरी यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. पाहुयात याविषयी सविस्तर माहिती. नमस्कार, मी अमृता. इनसाइड स्टोरीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते. मित्रांनो, जया किशोरी यांना जेव्हा मासिक पाळी विषयक प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या, सुरुवात चांगली झाली, पण मधल्या लोकांनी सर्व काही खराब केलं. मासिक पाळी दरम्यान या गोष्टीला हात लावू नका, त्या गोष्टीला हात लावू नका, असं करू शकत नाही, तसं करू शकत नाही, तुम्ही अपवित्र झाला आहात. कोणी मला फक्त कारण सांगा की का अपवित्र, कसं अपवित्र. कोणाकडेच कारण नाही. मी तर आजही प्रतीक्षा करते की कोणी मला कारण सांगेल. मला कोणी योग्य आणि पटणारं कारण सांगितल्यास मी आज या क्षणी माझे विचार आणि त्या गोष्टीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलेल. मंदिरात पूजापाठ करण्यासाठी नाही गेलं पाहिजे, पण त्याचं देखील कारण काय? स्पर्श करायचा नाही, असं काहीही नाही. देवासाठी कोणती गोष्ट अपवित्र नाही. इथे विषय देवाचा सुरू आहे. मनातून तुम्ही कोणत्याही स्थितीत देवाचं नाव घेऊ शकता, यामध्ये काहीच चुकीचं नाही. मासिक पाळी मागे कोणतंही धार्मिक कारण नाही. मासिक पाळी दरम्यान महिलांची प्रकृती खालावते, अशात त्यांना आरामाची अधिक गरज असते. त्यामुळे महिलांना आराम करण्याचा सल्ला दिला जातो. जया किशोरी म्हणाल्या, पूर्वीच्या व्यवस्था आज सारख्या नव्हत्या, म्हणून महिलांना बाहेर किंवा मंदिरात जाण्यास परवानगी नव्हती. व्यवस्था नसल्यामुळे महिलांसाठी काही नियम लागू करण्यात आले होते. पण मधल्या काळात सर्व नियमांना गालबोट लागला. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने देवी द्रौपदीला तिच्या राजस्वाला अवस्थेत स्पर्श केलं, तेव्हा आपण याची कल्पना करू नये. आपण आपले विचार बदलले पाहिजेत, असं देखील जया किशोरी म्हणाल्या. मंडळी, मासिक पाळी येणे हे नैसर्गिक आहे आणि या अवस्थेला आपण अपवित्र मानत असलो, पण मला तरी वाटतं की ही पवित्र आणि बदल होणारी घटना असते. स्त्रीला जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी येते तेव्हा ती तरुण झाली किंवा विवाहयोग्य झाली असं समजलं जात होतं. महिलेला पहिली मासिक पाळी येणं म्हणजे तिच्या आयुष्याचं एक नवं युग सुरू होणं आहे. मासिक पाळी थांबणं म्हणजेच आई बनण्याचे संकेत, पुन्हा नवे युग. आणि जेव्हा वयोवृद्धाने मासिक पाळी थांबते तेव्हा पुन्हा नवं जीवन सुरू होते. स्त्रियाच्या जीवनात येणारी आणि जाणारी ही मासिक पाळी त्या वेळी स्त्री जीवनाचे ते नवे पर्व घेऊन येते आणि त्यासाठी स्त्रीला स्वतः कुठलेही संकेत न येत त्याच वेळी त्या नव्या पर्वासाठी तयार व्हावे लागते. हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पूजापाठ करणं योग्य की अयोग्य हे त्याने ठरवावं, पण स्त्रीला मासिक पाळीच्या काळात आराम द्या. त्यांना हे करू नको, ते करू नको, याला स्पर्श करू नको, त्याला शिवू नको, असं बोलून त्यांचं मानसिक खच्चीकरण करू नये, असं मला तरी वाटतं. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी. नमस्कार.